खूप साऱ्या लोकांना असं वाटते की मी फक्त व्हिडिओ क्रिएशन करते किंवा केक बनवते किंवा घरचेच कामं करते, पण आज मी त्यात तुम्हाला ॲडिशनल अजून एक गोष्ट सांगणार आहे. त्याच्यामुळे अजिबात व्हिडिओ स्किप करू नका. थांबा. हाय सगळ्यांना, मी प्रिया. माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये परत एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर गाईज, आज मी जात आहे माझ्या मावशीच्या गावाला लावारीला. मी एकटीच नाही जात आहे, स्वरूपचे पप्पा स्वरूप आम्ही तिघे जण जात आहोत. तिथे जाण्याचं कारण म्हणजे उद्या आम्हाला जायचं आहे सेवन सिस्टर हिल्सला. तर आजच आम्ही तिथे जाऊन थांबणार आहोत आणि मग उद्या सकाळीच जाणार तिथून सेवन सिस्टर हिल्सला. आणि माहिती आहे का, आता गावात गेल्यावर तर मजा खूप जास्त येणार आहे, त्याच्यामुळे अजिबात व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. तर चला मग, आता आम्ही निघालो होतो आणि आमची गाडीच पंक्चर झाली मधामध्ये. तर आता पंक्चर दुरुस्त करायसाठी आलो होतो आम्ही आधी. काय यार, कुठे जाच राहिलं का, हे काहीतरी असं होणे गरजेचंच आहे वाटते. अजून थोडस लेट आता. तर आता आम्ही निघालो जाण्यासाठी आणि आमचं पारिकच पंक्चर होतं गाडीचं. बरं झालं, आणि हेही बरं झालं की शेगाव मध्येच हे सगळं झालं, नाही तर अर्ध्या रस्त्यामध्ये झालं असतं तर आमचं काही खरं नव्हतं. मग मागेही आमचं पेट्रोल खतम झालं होतं अर्ध्याच रस्त्यामध्ये. हो, जास्त हालत होते रस्त्यामध्ये. तर असं झालं जिथं आजूबाजूला काहीच राहत नाही, मग भयंकर. तर काही सर्वात आधी आम्ही जात आहोत आता माझ्या मावशीच्या गावाला, कारण सात बहिणीचा डोंगर इथून जवळच आहे. तर पहिले त्यांची भेट घेणार आणि मग उद्याला तिकडे जाणार. हे बघा, सात बहिणीचा डोंगर पूर्ण क्लिअर दिसते, हे बघा तो. आणि इकडे बघा, हे सगळीकडे छान हिरवं हिरवं. ते असं हिरवगार फक्त आपल्याला गावाकडेच बघायला मिळू शकते. किती मस्त वाटते ना. पोहोचले आता लावारीला. हे बघा, छोटंसंच गाव आहे डोंगराच्या जवळच. रस्ता बहुत भयंकर आहे पण. तर गाईज, आता आम्ही पोहोचलो माझ्या मावशीच्या घरी. आणि हा बघा माझा भाऊ छोटासा शाळेत. इथंच घर आहे आणि हे बघा इथंच शेत आणि रोवणे पण चालू आहे तिथे. बंटी शाळेत. बंटी रोवायला चालले का जी? जेवण करायला आले होते का? कुठे? इथंच रोवता का मग? हो का? मावशीच्या घरी आली आणि मला माहिती आहे का दिसली, थांबा तुम्हाला सांगते. ज्या गोष्टीसाठी आम्ही नेहमी जंगलात जायचे. हे बघा, इतके सारे करवंदच करवंद आहे. जेव्हा आम्ही शाळेमध्ये होतो ना, तेव्हा या करवंदांसाठी फक्त या करवंदासाठी पूर्ण मैत्रिणी आम्ही जंगलाच्या रस्त्याला जायचे, फक्त करवंद तोडला आहे. माझ्यासाठी ठेवले का एवढी? हो. करवंद इकडे कच्चेवाले पण आहेत. एवढे सारे करवंद आहे. अजून का पाहिजे इथं छान गावामध्ये? घरीच करवंद, घरीच शेती. तर गाईज, हे करवंद उद्या गावाला जातानंतर मी तोडून नेणारच आहे, पण त्याआधी खूप साऱ्या लोकांना असं वाटते की मी फक्त व्हिडिओ क्रिएशन करते किंवा केक बनवते किंवा घरचेच कामं करते, पण आज मी त्यात तुम्हाला ॲडिशनल अजून एक गोष्ट सांगणार आहे. त्याच्यामुळे अजिबात व्हिडिओ स्किप करू नका. थांबा. तर गाईज, हे बघून तुम्हाला समजलंच असेल हे काय आहे. तर हो गाईज, मी रोवणा सुद्धा रोवते. मला हे सुद्धा कामं येतात. व्हिडिओज क्रिएशन फक्त नाही करत, मी शेतातले पण कामं करू शकते. तर आज मी मावशीच्या घरी आली होती, त्यांच्या घरी रोवणा चालू होता. तर मी 3 वर्षापासून रोवणा सुद्धा नाही रोवली होती. तर मी आल्याबरोबर पहिले रोवणा रोवायला आली. मला खूप जास्त आवडते ठेवाले कामं. तर गाईज, हा रोवत आहे ना, हा माझा भाऊ आहे. तुम्ही माझ्या एका तरी मिनी ब्लॉगमध्ये याला बघितलेच असन. तर मुलगी जशी नाही रोवू शकत, त्याच्यापेक्षा सुंदर हा रोवत आहे यार. वाव. आणि तुम्ही माहिती आहे का, डाव्या हाताने रोवून राहिला हा. गावातले लोक किती छान यार, पूर्ण कामं येते ते मुलांना वगैरे. मला असं वाटतं का इकडे शिफ्ट होऊन जावं गावामध्ये. तर गाईज, आता रोवता पाऊस चालू झाला आता आणि माझ्याकडे काही पांगरासाठी सुद्धा नाही, तर त्याच्यामुळे आता मी चालली घरी. मग पाऊस थांबल्यानंतर परत येईन रोवासाठी. मग तर गाईज, मी एवढी मोठी बांधी एकटीनं रोवली. माझी मावशी दुसऱ्याच्या वावरात गेली होती रोवायला. सकाळी ती वाली बांधी रोवली, आता ही वाली बांधी रोवणार होती. तर ते यायच्या आधी मी अर्धी कंप्लीट करून ठेवली. आता मावशी आली, आता ते रोवायला लागली तिथं.
आता ना माझी ही वाली पात आहे, आता मी इथं रोवीन. झाली आता मग कम्प्लीट. फायनली रोवणं कम्प्लीट झाला आणि माझं हे अवतार पाहून थोडंसं इग्नोर करा. रोवण्यामुळे अशी हालत झाली. आता हातपाय वगैरे धुते आणि तुम्हाला थोड्या वेळामध्ये भेटते. तर माहित नाही हे असे पाय कसे झाले यार हे. आता मी फ्रेश वगैरे झाली छान आणि आता मी चालली करवंद तोडायला, कारण उद्या मग आम्हाला सकाळी टाईमही मिळणार नाही. तर आता करवंद तोडून घेते, मग याचे लोणचं मग याचं मी लोणचं बनवणार. मला काही माहिती नाही आहे, पण यूट्यूबला बघून मग रेसिपी लोणचं बनवीन. चला तोडते मी आता. खूप सारे तोडून नेणार आहे. जर कोणाला रेसिपी माहीत असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी बनवायची. तर हे लोणचं याचं किती वेळ लागेल यार हे असं तोडायला. काटे पण याला खूप मोठे मोठे आहेत. तेव्हा जास्तच मोठे मोठे काटे आहेत. एक 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 तोडायला मला किती वेळ लागेल. हा मी पूर्ण तोडते आणि तुम्हाला दाखवते. एवढे मोठे तोडून घेतले तरी पण हे संपायचं काही नावच घेत नाहीत. बघा किती सारे आहेत. ओ माय गॉड. कोणाला लागते ते सांगा मला, देते मी तुम्हाला. हे कितीतरी रुपये पाव किमतीने मिळतात वाटते, मला माहिती नाही. झाले आता माझे एवढे मोठे करवंद तोड करते आणि याच्यात तिखट मीठ साखर टाकून आनंद घेते याचा. आता मला कंट्रोलच होत नाहीये. चला हे बघा मी इथं तिखट मीठ आणि साखर घेतली आहे आणि इथं करवंदांचे दोन तुकडे करून इथं टाकत आहे. मिक्स केल्यानंतर मला माहिती नाही कसे वाटणार आहेत कसे नाही, पण फर्स्ट टाइम हे ट्राय करत आहे. बघू एक्सपेरिमेंट. आणि हे इकडे चांगला कांड चालू झालाय. उठ उठ पटकन पटकन उठ. उचल 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 ना सगळं फेकते. काही खरं नाही. हा मेहनतीचं पूर्ण पाणीच करणार आहे. बहुत भयंकर आहे हा. आता बघू एवढे कट केले चांगले लागले तर परत खाऊ. आता हे छान असे मिक्स करून घेते याच्यामध्ये. आणि एवढे एवढे तिखट मीठ याच्यामध्ये मिक्स कसे यार होत नाही आहे. हे बघा छान मस्त तिखट मीठ वगैरे आता लावत आहे. असं वाटतं तोंडाला असं पाणी सुटून राहिलं. हे बघा होतच मस्त. वाव यार सिरियसली तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करू शकता. हे माझा आजचा अनुभव खूपच छान होता. मी जवळपास 3 वर्षानंतर रोवणं केलं होतं आणि करवंद पण मला असं वाटतं की मी शाळेत जात होती तेव्हा खाल्लेली होती आणि आज ते खायला पण मिळाले. खूप छान वाटलं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर भेटू आपण एका नवीन ब्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत बाय.